माझे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तुम्ही डोंबिवलीमध्ये त्यांच्या उपस्थितीत तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं प्रवेशाचं कारण काय आणि महाराष्ट्र विमान सेना याला स्वच्छती देण्यामागचं कारण काय? नाही, खऱ्या अर्थाने आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जो भारत जो वाटचाल करतोय, तसेच अमित शहा असतील, या राज्याचे मुख्यमंत्री जे विकास पुरुष म्हणून संबोधले जातात, त्यांचा विकासाचा जो प्रवास आहे तो बघितला. यात महाराष्ट्राचा विकास वेगाने होतोय. तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे आमचे दादा, त्यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. बहुतेक माझे संपूर्ण विभागातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समेत मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आपण बघितलं असेल की प्रकाश भैर आहे, मनोज गर्ग आहे, त्यानंतर तुम्ही मनसे सोडून भाजपमध्ये आहात. नेमकं मनसेमध्ये असं काय चाललंय? ते चाललं म्हणजे काय ना, जे कसं आहे, या जो महाराष्ट्राचं जे तुम्ही विकासाचं जे घोडदौड बघत असाल, त्या विकासाला प्रेरित आम्ही या भारतीय जनता पार्टी आज प्रवेश केलेला आहे. मनसेवर तुम्ही नाराज नाही? नाही, नाराज वगैरे काही नाही. फक्त जे भावना आहे आपली, त्या विकासाच्या दृष्टीने प्रवाहाच्या विरोधात काम करण्याच्या, प्रवाहात राहून काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असं काय आश्वासन दिलं की जेणेकरून मनसे आपण कुठल्याही प्रकारचे आश्वासन नाही, कुठल्याही प्रकारचं लालच, मोक्ष, जे लोक लाभ, काही कुठल्याही प्रकारचं नाही. फक्त एक विश्वासावरती, नेतृत्वावरती विश्वास ठेवून, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे.